नमस्कार, मी संजना सोमनकर. आपण पाहत आहात देववाणी न्यूज चंद्रपूर. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूया घोडपेठ येथील हॉटेल गारवामध्ये अस्वच्छतेची तक्रार करणाऱ्या ग्राहकावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवम वराडे हे आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी पिण्याच्या पाण्यात कचरा दिसून आल्याने त्यांनी हॉटेल मालकाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. याच वादादरम्यान हॉटेल मालकाचा साडा मिलिंद सुधाकर चौधरी यांनी शिवम यांच्या डोक्यात 1 किलोचा लोखंडी वजनकाटा मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात शिवम जखमी झाल्याचं सांगण्यात येत असून त्यानंतर शिवम आणि त्यांच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरीकडे हॉटेल मालकाकडूनही उलट तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात राजकीय पाठबळाचा वापर होत असल्याचा आरोप शिवम यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र या आरोपांची सत्यता तपासूनच स्पष्ट होणार आहे. पिण्याच्या पाण्यात कचरा आढळल्याची तक्रार नेमकी कशी आणि काय एवढ्या मोठ्या वादात बदलली याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. वरोरा तालुक्यातील आठमुर्डी गावातील ग्रामसभेच्या मुद्द्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, मात्र ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणं अपेक्षित असल्याचे महिला सरपंच वैशाली दरेकर अनुपस्थित राहिल्याने ग्रामसभा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामसभा रद्द होताच महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून आंदोलन सुरू केलं. ग्रामसभा घेतल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलक महिलांनी घेतली आहे. ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा आणि निर्णय घेतले जात असताना ग्रामसभा रद्द झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेतं, ग्रामसभा पुन्हा कधी आयोजित केली जाते आणि ग्रामसभा रद्द होण्यामागची नेमकी परिस्थिती काय होती याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र तस्करी विरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. बिहारमधून नागपूर मार्गे चंद्रपूरमध्ये कथितरित्या शस्त्र आणली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पडोली चौक परिसरात नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदीच्या वेळी नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने येणारी टाटा झेस्ट कार पोलिसांच्या निर्देशास आली. वाहनाची झडती घेतल्यानंतर 2 बनावट लोखंडी पिस्तूलदृश्य शस्त्र, 2 मॅगझिन, 13 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल फोन आणि कार असा एकूण सुमारे 6,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत बिहारमधील 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत ही शस्त्र बिहारमधून आणून नागपूरमध्ये आल्यानंतर वाहन बुक करून चंद्रपुरात विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याचा कलम 3 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांसमोर आता या कारवाईपुढचा मोठा तपास आहे. ही शस्त्र नेमकी कुणासाठी आणण्यात आली होती, त्यांची विक्री कुणाला होणार होती, या तस्करीच्या साखळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, शस्त्रांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणं अपेक्षित आहे. चंद्रपूर शहरातून आणखी एक धक्कादायक आणि संवेदनशील घटना समोर आली आहे. मुंद्रा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 9 महिन्याच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. पार्वती राजेंद्र गुप्ता, वय 30 वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पार्वती गुप्ता या डॉक्टर ऋतुजा मुंद्रा यांच्याकडे नियमित उपचार घेत होत्या आणि प्रस्तुतीसाठी 2 दिवसांपूर्वी मुंद्रा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने शहरातील CHL रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे. मात्र नेमका मृत्यू कशामुळे झाला, उपचारादरम्यान कोणती वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली आणि उपचारात काही त्रुटी होत्या का, याचं उत्तर सध्या स्पष्ट झालेलं नाही. रामनगर पोलिसांच्या माहितीनुसार शवविच्छेदन आणि मेडिकल बोर्ड कमिटीची चौकशी अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपांच्या पलीकडे जाऊन वैद्यकीय अहवाल आणि चौकशीचा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनीही कंबर कसली आहे. ईद, जन्माष्टमी, रक्षाबंधन, पोळा आणि गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. गणेश मंडळांना विविध परवानग्यासाठी धावपळ होऊ नये म्हणून महानगरपालिका क्षेत्रात एक खिडकी योजना राबवण्यात येणार आहे. इतर नगर परिषदांनाही मंडळांना आवश्यक परवानग्या वेळेत उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता, निर्माल्य व्यवस्थापन आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. गणेश मंडळांनी निर्माल्य आणि इतर कचऱ्याचं स्वतंत्र संकलन करावं, कृत्रिम विसर्जन टँकची माहिती नागरिकांना आधीच द्यावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावं असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. तर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी गणेश मंडळांनी किमान 2 CCTV कॅमेरे लावण्याचं नियोजन करावं अशा सूचना दिल्या आहेत. मंडप किंवा होर्डिंगमुळे वाहतुकीला अथवा नागरिकांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेझर लाईटचा वापर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
सायलेंट झोन मध्ये ध्वनी प्रदूषण खपवून घेतलं जाणार नसून नियमांचं उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। सोशल मीडियावरील अफवा आणि आक्षेपार्ह मजकुरावर नजर ठेवण्यासाठी सायबर टीम 24 तास कार्यरत राहणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातही महिला सुरक्षतेच्या मुद्द्यावर पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि महिलांना कायदेविषयक माहिती तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसोबत सामाजिक कार्यकर्त्या, महिला वकील, डॉक्टर आणि शिक्षकांचाही समावेश होता। महिलांच्या दैनंदिन अडचणी, कायदेशीर हक्क, छेडछाड, लैंगिक अत्याचार, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। विशेष म्हणजे ड्रग फ्री कॅम्पस या संकल्पनेवर ही उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा घटना घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणार असल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे। महिलांनी अन्याय किंवा अत्याचाराला बळी न पडता आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावं आणि अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। आपत्कालीन परिस्थितीत डायल 112च्या माध्यमातून मदत उपलब्ध असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची बातमी। मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान तब्बल 3 दिवस विविध क्रीडा आणि तंदुरुस्ती विषयक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। यंदाची संकल्पना आहे खेलेगा भारत, जीतेगा भारत। 28 ऑगस्टला क्रीडा नायकांचा गौरव आणि मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे। 29 ऑगस्टला 1 घंटा खेल के मैदान में एक वर्ग एक खेळ, शिक्षक विरुद्ध विद्यार्थी, मैत्रीपूर्ण सामने, पारंपरिक खेळ आणि विविध क्रीडा आव्हानांचं आयोजन करण्यात येणार आहे। तर 30 ऑगस्टला सामूहिक क्रीडा शपथ, सायकलिंग, पदयात्रा, धावणे आणि रॅली अशा उपक्रमातून फिटनेसचा संदेश दिला जाणार आहे। शाळा, महाविद्यालय, क्रीडा संस्था, युवक मंडळे, शासकीय कार्यालय आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे। खेळ हा केवळ विजय पराजयाचा विषय नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनशैलीचा आधार आहे। या उद्देशाने जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा आढावा इथेच संपतो। पाहत राहा देवभाने। नमस्कार।